तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खुश असाल, मजेत असाल अशी आशा व्यक्त करतो. आणि आज व्हिडिओ खूप दिवसांनी बनवत आहे. बघा मी कसा चाललो आहे ऑफिसला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खूप दिंड्या ह्या येत होत्या, त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला पण या दिंड्यांचा सोहळा जो आहे रस्त्याने पंढरपूरच्या दिशेने कसे जात आहेत वारकरी, ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवावा. कसा दिसतोय मी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ कशा पद्धतीने काढलेला आहे, चांगला आहे का कसा आहे ते पण नक्की सांगा. तर हे बघा, आम्ही पुढे गेलं की हे वारकरी हळूहळू चालत चालले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रस्त्याच्या कडेने चालत असताना त्यांना आम्ही सांगितलं देखील की आजूबाजूला म्हणजे पाठीमागं बघत जावा. अचानकपणे गाडी, मोठ्या ट्रक्स, वाहनं जे आहेत ते फास्ट येतात वेगात, त्यामुळे तुम्ही पंढरपूरपर्यंत जात असताना काळजी घ्या स्वतःची. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर आम्ही तसंच पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तर सगळेजण विठ्ठलाच्या नामस्मरण करत पुढे जात होते, चालत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या लोकांच्या चेहऱ्यावर कुठलंही दुःख नव्हतं. खूप आनंदात हे चालत होते. कोण कोण एकटंच चालत होतं, तर कोण कोण जोडीने चालत होतं, कोण कोण गप्पा मारत चालत होतं. खरंच खूप मस्त वाटलं. यांच्याकडून शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. आणि खरंच हे ज्यावेळेस चालत चालत गप्पा मारत जात आहेत, असं माणसाने आयुष्यात एकदा तरी वेळ काढला पाहिजे स्वतःसाठी आणि गेलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, माणूस फिरायला जात असताना गाडीत जातो, ट्रेननी जातो, बसनी जातो, तसं हे वारकरी आपल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आपली पायी दिंडी ही चालू असते यांची. आणि ही एकच दिंडी नाही, हे थोडे लोक दिसले होते पहिल्यांदा, परंतु पुढं गेल्याच्या नंतर ना ह्याच्यापेक्षा मोठी दिंडी ही आम्हाला निदर्शनास आली. आणि आम्ही त्याचं पण फुटेज घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही बघा, ही दिंडी कसे सगळे चाललेले आहेत बघा एकजुटीने. तर पुन्हा एकदा सांगतो की असं रस्त्याच्या कडेने जात असताना स्वतःची काळजी घ्या सगळ्यांनी. जे कोणी व्हिडिओ बघत असतील, जे कोणी दिंडीत असतील, त्यांनी खरंच स्वतःची काळजी घ्या. आणि अशा 2-3 दिंड्या आम्हाला लागोपाठ लागल्या. आता ही बघा, ही पुढची दिंडी, ही खरंच खूप मोठी दिंडी होती. याचा व्हिडिओ मी घेण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु गाडी असल्यामुळे जास्त काय व्हिडिओ घेता आला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्हाला घाई पण झाली होती, म्हणजे जॉबला जात होतो, त्याच्यामुळे थांबून काही हा व्हिडिओ मला घेता आला नाही. खरंच खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पालख्या, त्यानंतर ही 3री नंबरची दिंडी आम्हाला जाताना भेटली. आज काय असं वाटत होतं की सकाळपासून सगळ्या दिंड्याच भेटत आहेत, पण खरंच खूप मस्त वाटलं. आणि पालख्या पण बघायला भेटल्या. त्यानंतर वेगवेगळी माणसं, सगळ्यांचे स्वभाव, सगळ्यांचे पेहराव, हे सगळं बघण्यासारखं होतं. खरंच खूप आनंदमय दिवस गेला आजचा. आणि जातानाच देवाचं, विठ्ठलाचं दर्शन झालं, ते पण खरंच खूप मस्त वाटलं. आणि हा बघा, मी चाललेलो आहे, तसंच पुढे अजून एक दिंडी लागली. असे 5-6 फुटेज घेतलेले आहेत. तुम्हाला वाटेल एकच आहे, पण हे 5-6 फुटेज आहेत. नक्कीच तुम्ही नीट बघा, तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही खास मेहनत घेतलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि व्हिडिओ कसा झाला ते पण नक्की सांगा. ही बघा समोर पालखी आहे. फास्ट व्हिडिओ घेतला बरं का, कारण ऑफिसला जायला उशीर होत होता, त्याच्यामुळं खरंच खूप फास्ट आणि धावपळीच्या ह्याच्यात व्हिडिओ घेतला सगळा. त्याबद्दल क्षमस्व. नेक्स्ट टाईम नक्की तुम्हाला थांबून व्हिडिओचा आनंद देईल 100%. आणि ही बघा, ही सगळ्यात मोठी दिंडी आहे, सकाळपासून बघितलेली त्यातली ही सगळ्यात मोठी दिंडी.